नवी मुंबई परिसरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। सकाळी 9 वाजताही ढगांमुळे अंधाराचं वातावरण निर्माण झालंय। पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची दृश्यमानता सुद्धा कमी झाली आहे। सकाळी 9 वाजताही ढगामुळे अंधाराचंच वातावरण आहे। ढगाळ वातावरण पूर्णपणे आज सकाळपासून पाहायला मिळते। मात्र सकाळचे 9 वाजून गेले तरी सुद्धा नवी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे पावसाची शक्यता आहे। खरं तर याआधीच नवी मुंबई असेल, ठाणे असेल, मुंबई असेल या परिसरामध्ये 10 वाजेपर्यंत अलर्ट देण्यात आलेला आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडले। शिल्पा, आपण पाहतोय की खरं तर 10 वाजेपर्यंत अलर्ट देण्यात आला आहे। आणखीन सुद्धा काही काळ बाकी आहे। मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। 9 वाजलेत मात्र अद्यापही ढगामुळे अंधाराचं वातावरण आहे। काय अपडेट? आपण जर पाहिलं तर काल रात्रीपासूनच नवी मुंबई शहरामध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली आहे। रात्रीच्या सुमारास धो-धो पाऊस नवी मुंबई शहरामध्ये कोसळलेला आहे आणि आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे पावसाच्या रिमझिम सरी आणि त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह कडकड्याचा असा जोरदार पाऊस या नवी मुंबई शहरामध्ये झालेला आहे। मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी जी कामं असतात त्यांची योग्य वेळी खबरदारी घेतल्यामुळे अद्याप तरी कुठेही पाणी साचलेलं नाही। मात्र वाशी असेल, ठाणा बेलापूर रोड असेल या मार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे तुर्भ्याचं जे ठिकाण आहे बेलापूर गावांमध्ये अनेक वेळा पाणी साचण्याची दाट शक्यता निर्माण होते। मागच्या वर्षी देखील पाणी साचलं होतं, मात्र यावर्षी पाणी साचू नये म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने जे पंप आहेत ते ठिकठिकाणी बसवलेले आहेत। मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये अजून 2 ते 3 तास जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण अगदी झालेली आहे। मात्र नक्कीच अद्याप तरी शिल्पा, कुठेही मुद्दा पाणी लक्षात आला। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।